मित्रांनो, ही कथा आहे एका मुलीची, सायली तीच नाव. ही घटना घडली तेव्हा 16 वर्षांची सायली 10वी मध्ये शिकत होती. ती जरी 10वीत शिकत असली तरी वयाच्या मानाने थोडी जास्तच भरली होती. दिसायला गोरीपान, सरळ लांब नाक, गुलाबी ओठ, सरळ लांब सडक काळेभोर केस आणि 5.5 फूट उंच आणि कमनीय बांधा. वयात आल्यापासून तिचे नितंब आणि बॉलनी चांगलाच आकार घेतला होता. मागच्याच वर्षीपासून तिने ब्रा वापरायला सुरुवात केली होती. कारण एकदा तिच्या मावस बहिणीने तिला सांगितले होते की तुझे बॉल बरेच मोठे झालेत आणि ब्रा नाही वापरलीस तर खाली ओघळतील. सायली अभ्यासात हुशार होती. संपूर्ण शाळेत तिच्या एवढी सुंदर मुलगी कदाचित नसावी म्हणून की काय 10वीचा निम्मा वर्ग तिचा आशिक होता. निव्वळ वर्गातीलच नव्हे तर गावातील आणि तिच्या शेजारी राहणाऱ्या मुलांची पण नियत आता बिघडली होती. सायली तिच्या मोठ्या बहिणीकडे राहत होती कारण तिचे दाजी नोकरीनिमित्त मुंबईला होते आणि ताई घरी एकटीच असायची, त्यामुळे ती त्यांच्याकडेच राहायला होती. 10वी मध्ये सुद्धा सायली अगदी जोमाने अभ्यास करत होती. काहीही झालं तरी 90% पेक्षा जास्त गुण मिळवायचे असा निश्चय तिने केला होता. कारण तिला 10वी नंतर 11वीसाठी शहरामधील एका नामांकित महाविद्यालयात प्रवेश घ्यायचा होता. गेल्या काही महिन्यांपासून मासिक पाळी येऊन गेली की 5-6 दिवसांनी तिला अस्वस्थ वाटायचे. अचानकच रात्री अवेळी जाग यायची. बऱ्याच वेळा तिला तिची निकर ओली झालेली आढळत असे. नकळत तिच्या मनामध्ये मुलांविषयी आकर्षण निर्माण झालं. असं का होतंय इतकं न कळण्या इतपत. ती काही दूधखुरी नव्हती. असं झालं की ती स्वतःशीच हसायची आणि लाजून झोपी जायची. परीक्षेला आता फक्त 2 महिनेच उरले होते आणि तिचे दाजी 15 दिवसांची सुट्टी घेऊन गावी आले होते. तिचे दाजी गावी आले की सायली घराच्या खालच्या बेडरूममध्ये झोपायचे तर तिची ताई आणि दाजी वरच्या मजल्यावरच्या बेडरूममध्ये झोपायचे. यावेळी मात्र सायलीला तिची ताई आणि दाजी नेमकं काय करतात याच कुतूहल लागलं होतं. तिने चोरून ते काय करतात ते पाहायचं ठरवलं. वरच्या मजल्यावरच्या बेडरूमचा दरवाजा पूर्ण घट्ट बसत असला तरी त्याला छोटीशी फट होती. त्यातून सायलीला हवं ते ती पाहू शकणार होती. त्या दिवशी सायलीला वरच्या मजल्यावरच्या बेडरूममधून ताईची आणि दाजींची आवाजाची कुजबूज कानी पडत होती. दाजी ताईला पूर्ण कपडे काढण्यास सांगत होते. सायलीनं कान टवकारले. हळूच पावलांचा आवाज न होऊ देता ती वरच्या मजल्यावर आली. दाराच्या फटीतून हळूच डोकावून पाहू लागली. आतल्या खोलीत 0 बल्ब सुरू होता. मंद प्रकाशात दाजी पाठमोरे दिसत होते. ते ताईवर चुंबनांचा वर्षाव करत होते. दाजींच्या अंगावर फक्त निकर होती. 27-28 वयाचे तिचे दाजी अंगापिंडाने मजबूत होते. थोड्या वेळानं ताईने दाजींना बेडवर खाली पाडलं आणि स्वतः वर आली. 24 वर्षांची तिच्या ताईने सर्व कपडे काढलेली होती. तिच्या अंगावर एकही कपडा नव्हता. आता ती दाजींवर चुंबनांचा मारा करत होती. सायलीची ताई सुद्धा दिसायला अगदी सुरेख आणि अंगाने पण चांगली भरली होती. पतीच्या विरहात ती तरणी बांडस्त्री अक्षरशः जळत होती. पण तिने आजपर्यंत कधी मर्यादा ओलांडली नव्हती. त्यामुळंच कदाचित ती जास्तच आक्रमक दिसत होती. आता दाजींनी तिचे गच्च भरलेले मोठे बॉल दाबायला सुरुवात केली. तशी ती थोडी जास्तच तापली. तिच्या बॉलचा आकार कदाचित 36 असावा. सायली आपले बॉल हात लावून पाहत होती. ताईचे बॉल कदाचित तिच्यापेक्षा थोडेसच मोठे होते. 24 वर्षांची असली तरी तिचे बॉल अजूनही कडक होते. दाजी आता ताईचे दोन्ही बॉल चोखत होते. दाजींनी आपले दोन्ही हात ताईच्या उठावदार नितंबावर ठेवले होते. तिला ताई चालताना तिच्या नितंबांची होणारी मोहक व आकर्षक हालचाल पाहून कायमच ती खुश होत असे. आता ताई दाजींच्या दोन्ही मांडीवर बसून त्याच्या डोक्याचे केस धरून चेकाळत होती. दाजींनी पण मनसोक्त तिचे उरोत चोखल्यानंतर
ताई आता उठून खाली झोपली. दाजीने त्यांची निकर काढली. त्यांचा 7 इंचाचा बाबूराव ताठून कडक झाला होता. खाली 2 लिंबूंच्या आकाराचे त्यांच्या गोट्या आता घट्ट झाल्या होत्या. त्यांचा बाबूराव आता लाकडासारखा कडक झाला होता. ताईनं प्रेमानं त्यांच्या बाबूरावला कुरवाळले. आता ती सुद्धा त्यांच्या बाबूरावला तिच्या चिमणीत घेण्यासाठी आतुर झाली होती. त्यांनी ताईचे दोन्ही पाय भाकवले. इतक्या वेळ एकमेकांची घासाघीस केल्यानंतर ताईची चिमणी पाझरली होती. जसा त्यांनी तिच्या चिमणीवर हात ठेवला तशी ताईच्या अंगातून एक शिरशिरी गेली. ती शहारली. दाजीनी आपला बाबूराव चिमणीच्या तोंडावर ठेवला. इकडे सायलीची निकर सुद्धा ओली झाली होती. ती सुद्धा आपला नाईट गाऊनवर करून तिच्या निकरवरूनच चिमणीवर हात फिरवत होती. दाजीने हळूच बाबूराव ताईच्या चिमणीत सारला. थोडंच मागे पुढे करून एक जोराचा धक्का दिला. तसा बाबूराव खसकन चिमणीच्या तळापर्यंत पोचला. ताईने उशी जोरात दाबून धरली. जवळपास 10-12 मिनिट दाजी ताईला दणके देत होते. ताई पण आता परमोच्च बिंदूजवळ पोचली होती. ती दाजींना आता जोरात धक्के मारायला सांगत होती. इकडे सायली आता आपल्या निकरच्या आत हात घालून एक बोट आपल्या चिमणीत घालून आत बाहेर करत होती. मध्येच आपली चिमणीत सोडत होती. थोड्याच वेळात दाजींनी बिंदाच्या तऱ्या जोरात ताईच्या चिमणीत सोडली. ताई पण आत्ता झडली होती. दोघेही खूप दमले होते. दाजी तसंच थोडा वेळ ताईच्या अंगावर पडले होते. इकडे सायलीच्या चिमणी ती सुद्धा पाणी सोडले होते. तिची निकर पूर्णपणे ओली झाली होती. दाजींनी हळूच आपला बाबूराव ताईच्या चिमणीतून बाहेर काढला. तो आता खूपच छोटा झाला होता. दाजींनी ताईच्या कपाळावर छोटासा किस केला आणि दोघेही तसंच बिना कपड्याचे एकमेकाला मिठी मारून झोपी गेले. इकडे सायलीचा हात ओला झाला होता. ती बाथरूममध्ये जाऊन हात धुवून आणि निकर काढून ठेवून आली. तिला कळालं होतं तिला का अस्वस्थ वाटतं आणि तिला कशाची गरज आहे. तिनंही हा अनुभव एकदा घ्यायचं ठरवलं आणि ती सुद्धा शांतपणे झोपी गेली. दाजी होते तोवर रोजच ताईसोबत बिना कपड्याची कुस्ती करायचे. सायलीला इच्छा झाली की ती त्यांची तो कुस्ती पाहत होती आणि चिमणीत बोट घालून स्वतःला शांत करत होती. दाजी परत मुंबईला गेले. सायलीचा रात्रीचा कार्यक्रम पण बघायचा मिळायचा बंद झाला. आता सायलीला पण ते सुख पाहिजे होतं. त्यामुळे ती त्याच्याच शोधत होती. तिला कोण भेटले यासाठी येणारा पुढचा भाग नक्की बघा. मित्रांनो, तुम्हाला ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.